पान क्रमांक 150 योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15 ते 18 मी वाचतो, कान देऊन ऐका. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू आपल्या शिष्यांसोबत राहत होता आणि तो कार्य करीत होता. आणि जेव्हा हे जग सोडण्याची येशूची वेळ जवळ आली, तेव्हा तो आपल्या शिष्यांबरोबर अतिशय स्पष्टपणे काही गोष्टी बोलू लागला. आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा मनुष्य हे जग सोडतो, तेव्हा त्याच्या काही दिवस अगोदर तो काही गोष्टी स्पष्ट बोलतो. म्हणजे आतापर्यंत सांगितल्या नव्हत्या त्या गोष्टी तो सांगायला लागतो, कारण त्याला माहिती आहे आता मी जाणार आहे या जगातनं. काही गुपित तो उघड करतो, काही गुप्त गोष्टी तो प्रगट करतो. आणि मग कधी कधी धन कुठे ठेवलं आहे ते सांगतो, कोणत्या बँकेत कोटी पैसे आहेत ते सांगतो. बरोबर, मी तिकडे काही लपून ठेवलेलं आहे, कारण तो मरणार आहे आणि म्हणून तो काही गुप्त गोष्टी उघड करतो. हालेलुया, 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 हालेलुया. त्याप्रमाणे येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या निर्गमनाच्या जवळ आला, म्हणजे हे जग सोडून जाण्याची त्याची वेळ जेव्हा जवळ आली, तेव्हा त्याने पुष्कळ गोष्टी उघडपणे सांगितल्या. आणि तो असंही म्हणाला, मी तुम्हाला ह्या गोष्टी उघडपणे आता सांगत आहे, कारण माझी वेळ जवळ आलेली आहे जग सोडून जाण्याची. त्यातली एक फार महत्त्वाची गोष्ट जी येशूने सांगितली, अतिशय महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे पवित्र आत्म्याविषयी. हालेलुया. आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये जेव्हा जेव्हा मी पवित्र आत्मा शब्द बोलतो, तेव्हा मुद्दामून परमेश्वर हे करतो. हालेलुया. आणि प्रभू येशूने पवित्र आत्म्याची ओळख करून दिली, ओळख करून दिली. पवित्र आत्म्याविषयी त्याने स्पष्टपणे सांगितलं, कोणताही संशय न ठेवता निसंदिग्धपणे स्पष्टपणे त्याने पवित्र आत्म्याची ओळख करून दिली. पुष्कळ लोकांना हे माहीत नाही आहे की येशूने पवित्र आत्म्याविषयी काय म्हटलेलं आहे. हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जुन्या कराराच्या काळामध्ये येशू ह्या जगात यायच्या अगोदर परमेश्वर पिता संदेष्ट्यांच्या द्वारे इस्रायल लोकांशी बोलत होता. एखाद्या माणसाला देव निवडायचा, त्याला तो वचन सांगायचा आणि तो माणूस इस्रायल लोकांना सांगायचा की देव म्हणतो असं असं करा, देव म्हणतो चोरी करू नका, देव म्हणतो तुम्ही फार पापी झालेला आहात. जो माणूस देवाच्या वतीने बोलायचा त्याला जुन्या करारामध्ये आपण संदेष्टा म्हणतो, म्हणजे संदेश देणारा, किंवा अजून एक नवीन शब्द वापरतात भविष्यद्वक्ता. म्हणून इब्री लोकासपत्र अध्याय 1 वचन 1 असं म्हणतं, प्राचीन काळी देव अंशांशाने
व प्रकाराप्रकाराने संदेष्टांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला, पण काळाच्या शेवटी तो पुत्राद्वारे आपल्याशी बोललेला आहे. हालेलुया, हालेलुया. संदेष्टे माणसंच होती, चांगली माणसं होती, देवभीरू माणसं होती, पापभीरू माणसं होती. आणि अशा चांगल्या माणसाला देव निवडायचा आणि त्यांना सांगायचं की असं असं बोल, जाऊन इस्रायल लोकांना सांग. आणि इस्रायल लोकांना संदेश सांगायचे, इस्रायल लोकांना पाप करू नका, पाप करू नका. पण इस्रायल लोक काही संदेशांचं ऐकत नव्हते, ते पापामध्ये मशगूल होते. आणि मग काळाच्या शेवटी देवाने त्याचा पुत्र ह्या जगात पाठवला. आणि हा पुत्र ह्या जगात आल्यानंतर, येशू ह्या जगात आल्यानंतर 33.5 वर्षे तो ह्या भूतलावर वावरला देहरूपाने. त्याला बायबलमध्ये देवाचा शब्द म्हटलेला आहे. आणि हा शब्द देही झाला, त्याने देह धारण केला. पण जेव्हा त्याचं जग सोडणं जवळ आलं, तेव्हा पुढे काय होणार ते त्याने अगोदर सांगितलं. तो यायच्या अगोदर देवपिता संदेष्टांच्या द्वारे इस्रायलशी बोलत होता. तो 33.5 वर्षे जगामध्ये होता आणि तो आता जाणार होता जग सोडून. मग पुढची व्यवस्था काय? त्याने शिष्यांना सांगितलं की तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा तुम्ही पाळाल. थोडे वेगळ्या भाषेत बोलायचं तर तुम्ही माझ्या शब्दांची कदर कराल, मी जे काही शिकवलं आहे त्याप्रमाणे कराल. आणि पुढे तो म्हणतो की मी पित्याला विनंती करीन आणि पिता तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. दुसरा कैवारी असे शब्द आहेत. म्हणजे मी पहिला कैवारी आहे, तो दुसरा कैवारी आहे आणि तो सत्याचा आत्मा देईल. आणि पुढे असं वचन म्हटलेलं आहे, वचनात म्हटलेलं आहे की अशासाठी की तो त्याने सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहावे. तो एकदा दिला तो कायमचा तुमच्या बरोबर राहावा. म्हणून परमेश्वर पिता काय देणार तुम्हाला? सत्याचा आत्मा देणार. हालेलुया. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. हे शब्द माझे नाहीत, शब्द येशूचे आहेत. येशू काय म्हणतोय? जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला ओळखत नाही, ते त्याला पाहत नाही आणि ओळखत नाही. सत्याचा आत्मा, त्याला पवित्र आत्मा म्हटलेला आहे, त्याला देवाचा आत्मा म्हटलेला आहे. तो मी तुम्हाला देणार आहे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला ओळखत नाही आणि त्याला पाहत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो. तो कुठे होता? येशूच्या मध्ये होता आणि तुम्हा मध्ये वस्ती करील भविष्यात. आता तो तुमच्या बरोबर आहे, कारण तो येशूमध्ये होता आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील, कारण तुम्हाला तो देण्यात येईल तेव्हा तुमच्या आतमध्ये तो वस्ती करील. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे येशू म्हणतो की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईन. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्रैक्य आहे, त्रैक्य, तीन मिळून एक. परमेश्वर पिता, परमेश्वर पुत्र आणि परमेश्वर पवित्र आत्मा. हालेलुया. पित्याला कोणीही पाहिलं नाही. जुन्या कराराच्या काळामध्ये मोशे म्हणाला, हे परमेश्वर पित्या, परमेश्वरा मला तुला पाहायचं आहे. आणि परमेश्वराने उत्तर दिलं, मला पाहून कोणताच मनुष्य जिवंत राहणार नाही, पण मी जाईन आणि तुम्हाला पाठीमागून पाहशील. आणि मोशेने परमेश्वराला पाठीमागून पाहिलं, फेस टू फेस नाही पाहिलं, समोरासमोर नाही पाहिलं.
तो म्हणतो मला पाहून कोणताच मनुष्य जिवंत राहायचा नाही. पुष्कळ लोकांमध्ये उत्सुकता असते देवाला जाणण्याची, देवाला ओळखण्याची, देवाचं स्वरूप पाहण्याची, पण योग्य ठिकाणी ते पोहोचत नाहीत. देव नक्की कसा आहे? मी देवाचं वर्णन त्या दिवशी वाचलं आणि मी वाचतच राहिलो एकसारखा. तिमोथेला पहिलं पत्र अध्याय 6 वचन 15 असं म्हणतं, जो धन्य व एकच अधिपती त्याच्या डोक्यावर बॉस नाही. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू. केवढी मोठी माणसं असत, त्या सगळ्यांच्या वर तो आहे. ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्या एकालाच अमरत्व आहे. सैतानाला अमरत्व नाही, कारण सैतान देवाची निर्मिती आहे. देव निर्माण करता आहे. ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो. परमेश्वर कुठे राहतो? अगम्य प्रकाशात, ज्याला कोणा माणसाने पाहिलं नाही आणि कोणी पाहू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणतोय की जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही आणि त्याला ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो. असं येशू का म्हणतो? तुम्हा बरोबर म्हणजे येशूच्या मध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आणि तो तुम्हा मध्ये वस्ती करील. नंतर येशू मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आणि जिवंत झाल्यानंतर 40 दिवस, किती दिवस? तब्बल 40 दिवस त्याने शिष्यांना दर्शनं दिली, शिष्यांना प्रवचनं दिली, उपदेश केला, त्यांच्याबरोबर राहिला. आणि 40व्या दिवशी त्यांच्या डोळ्या देखत तो स्वर्गात चढून गेला. जायच्या अगोदर त्यांना सांगितलं त्याने, थांबा, वाट बघा, मी ज्या देणगीविषयी बोललो होतो ना, पवित्र आत्मा, तो तुम्हाला मिळणार, त्याची वाट बघा. आणि येशू स्वर्गात गेल्यानंतर, त्यांच्या डोळ्यात देखत स्वर्गात गेल्यानंतर 10 दिवसांनी, म्हणजे एकूण 50वा दिवस, 40 दिवस येशू त्यांच्याबरोबर होता. त्याच्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 50व्या दिवशी शिष्य एके ठिकाणी जमलेले असताना, प्रार्थना करत असताना अचानक त्यांच्या डोक्यावर अग्नीच्या जिभा आल्या, सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू खरोखर देवाचा पुत्र आहे, जिवंत देवाचा एकमेव पुत्र आहे. ह्याचा सगळ्यात मोठा पुरावा कोणता? जगाला कसं पटवणार? तर त्याने त्याच्या शिष्यामध्ये पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि हा पवित्र आत्मा जगावेगळी विलक्षण कृत्ये करतो, अद्भुते करतो, चमत्कार करतो, मानवाला अशक्य गोष्टी करून दाखवतो. आणि हाच येशूच्या देवत्वाचा अप्रतिम आणि अनचॅलेंजेबल असा पुरावा आहे. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमान अध्याय 14 वचन 11 येशू स्वतः म्हणाला, पिता माझ्यामध्ये व मी पित्यामध्ये आहे हे माझे खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी खरे माना. मी बोलतोय ना तुम्हाला, मी सांगतोय ना की पिता माझ्यामध्ये आहे आणि मी पित्यामध्ये आहे, माझं बोलणं खरं माना. नाही मानत तुम्ही तर माझे कामामुळे तरी खरं माना. मी जे चमत्कार दाखवतोय त्याच्यामुळे तरी खरं माना. येशूने सगळ्यात मोठा पुरावा कोणता ह्या जगामध्ये ठेवलेला आहे? त्याने त्याच्या शिष्यामध्ये पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि हा पवित्र आत्मा अद्भुत कामं करतो. एकच देव, तोच देव,
त्याच प्रकारे जगभर एकाच प्रकारे काम करतो आहे. हालेलुया, हालेलुया. हा पवित्र आत्मा जो आहे तो येशूने मोठा पुरावा दिलेला आहे की तो त्याच्या शिष्यामध्ये दिलेला आहे. तो पवित्र आत्मा कार्य करतो आहे, अद्भुते करतो आहे, चमत्कार करतो आहे. आणि हे एक विशेष दान आहे. तुमच्यापैकी ज्यांना असं वाटतं की हे दान मला मिळावं, तुमच्याची पहिली आणि मोठी अट आहे की तुम्ही येशूचा स्वीकार केला पाहिजे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. माझे शब्द नाहीत, येशूचे शब्द आहेत. येशूवर विश्वास ठेवल्या विना तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार नाही. इकडे 12. हा एक तरुण बंधू आहे, बरोबर. तो खाली पडला. आता माझ्यासमोर बुद्धिवादी, विद्वान, पंडित लोक असले त्यांना मी सवाल करेन की कोणती पदवी अशी आहे ह्या जगामध्ये, कोणत्या विद्यापीठामध्ये कोणती पदवी घेतल्यावर हे मला करून दाखवता येईल. मला सांगा तुम्ही, शिक्षणाने जर नाही हे झालं तर कशाने झालं? मग माझ्या आतमध्ये देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, तो हे करतो आहे. तो हे करतो आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, मग माणूस जे काही करतो ते कशाने करतो? नीट कान देऊ नका. माणूस जे काही करतो ते हाताने करतो, पायाने करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्याने करतो, बुद्धीने करतो. मेंदू सगळ्या माणसांकडे आहे, पण जे तुम्ही आत्ता पाहिलं ते मेंदूचं काम नाही, ते मसल पॉवर नाही, बाहुबळ नाही. मी तुला ढकललं का? ढकललं तुमच्यासमोर नाही. हे माझ्या शारीरिक शक्तीचं काम नाही आहे, माझ्या मेंदूचंही काम नाही आहे. प्रत्येक माणसाकडे, सर्वसाधारणपणे सगळ्या माणसांकडे 2 पाय असतात, 2 हात असतात, 2 डोळे असतात, 1 नाक असतं, 2 कान असतात. असं नाही एका माणसाला 3 पाय आहेत आणि 4 कान आहेत वगैरे. आपली शरीरं सारखी असतात आणि आपल्याकडे मेंदू असतो, मेंदू ज्याच्याने आपण विचार करतो. जे तुम्ही पाहिलं ते मानवाच्याकडे असलेल्या कोणत्याही अवयवाने न घडणारं काम आहे. मग हे करण्यासाठी काय लागतं नक्की? कोणतीही शैक्षणिक पदवी हे करू शकत नाही, साधा माणूस हे करू शकत नाही. हे कसं होतं? माझ्या ठाई जो पवित्र आत्मा आहे, सत्याचा आत्मा आहे, देवाचा आत्मा आहे, तो हे करत आहे. येशू हे जग सोडून गेला आणि आपल्या शिष्यांना म्हणाला की संपूर्ण जगामध्ये जाऊन माझ्या नावाचा प्रचार करा. पण हे शिष्य कसं प्रचार करणार? जगामध्ये एवढी माणसं आहेत, एवढी डोकी आहेत, एवढे विचार आहेत, एवढे तत्वज्ञान आहेत. या एवढ्या लोकांना येशूकडे आणायचं कसं? त्यांनी विचारलं, आम्ही जाऊ खरे, पण आमचं ऐकणार कोण? आमचं ऐकणार कोण? तो म्हणाला, मी तुम्हाला पवित्र आत्मा देईन आणि हा पवित्र आत्मा जो आहे तो काम करेल आणि लोक माझ्यावर विश्वास ठेवतील. हालेलुया, हालेलुया. भारतामध्ये येशूचा शिष्य आला होता, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. येशूच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य भारतात आला होता. भारतात येशूचं नाव पहिल्या शतकात आलेलं आहे. पवित्र आत्मा सगळ्यात मोठा पुरावा येशूने ठेवलेला आहे. आणि तुमच्यापैकी ज्यांना असं वाटतं, ब्रदर आमच्याकडे मेंदू आहे, सगळं आहे, पण आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे, तुम्ही पहिली आणि मोठी गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. जो येशूवर विश्वास ठेवतो त्यालाच पवित्र आत्मा मिळतो. हालेलुया. आता येशूचे शब्द आहेत, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. आता याचा अर्थ बघा,
जेव्हा येशू त्यांच्या बरोबर होता, येशू चालत होता आणि त्याचे शिष्य चालत होते. शिष्य कसे चालत होते? अरे क्या है, हमारा गुरु कितना बड़ा है. आंधळ्यांना दृष्टी द्यायचा, मुक्यांना बोलतं करायचा, मेलेल्यांना उठवायचा, त्याच्याबरोबर चालणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे? येशू बरोबर चालायचं म्हणजे वा, द मोस्ट पॉवरफुल मॅन द वर्ल्ड हॅज एव्हर सीन. जगाने सगळ्यात मोठी व्यक्ती जी सामर्थ्यशाली बघितली आहे, येशूपेक्षा कोणी नाही आहे. हालेलुया. वा, होडीमध्ये असताना वादळ झालं, शिष्य घाबरले. येशू म्हणाला चुप. वारा थांबला आणि समुद्र शांत झाला. 5 भाकरी 2 मासे घेतले, 15,000 लोकांना जेवू घातलं. अंजिराच्या झाडाला शाप दिला, अंजिराचं झाड जागच्या जागी सुकलं. प्रचंड सामर्थ्य त्याच्याकडे होतं आणि शिष्य असे चालत होते. तुम्हाला वाटतं येशूच्या शिष्यांना डायबिटीज होता? नाही, आजारमुक्त, आशीर्वादाने भरलेले, सामर्थ्याने भरलेले. हालेलुया. पण येशू काय म्हणाला? मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. मी गेल्यावर तुमचं काय होईल? मी बरोबर आहे तो, पण तुम्ही किंग आहात, राजे आहात, पण मी गेल्यावर तुमचं काय होणार? या जगात पवित्र आत्म्याविना माणूस अनाथ आहे. आता ह्या शब्दाकडे आणि ह्या वचनाकडे आपल्याला यायचं आहे. येशू म्हणाला मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी तुम्हाला पवित्र आत्मा देणार. म्हणजे याचा अर्थ ज्यांच्याकडे पवित्र आत्मा नाही ते अनाथ आहेत. कसे ते बघा, कसं ते बघा. माणूस पाप करतो आणि पापाची शिक्षा भोगतो. पाप आपल्याने सोडवत नाही, शिक्षा आपल्याला भोगायला लागते. मग याच्यातनं सुटायचं कसं? याच्यातनं सुटायचं कसं मला सांगा. तो ऑफिसमध्ये लाच घेतो, घरी आल्यावर बायकोला घेऊन हॉस्पिटल जातो. त्याला स्वतःला कळतं. त्याला काय कळतं? मी ऑफिसमध्ये लाच घेतली म्हणून माझी बायको आजारी झाली, हे त्याला कळतं. पण दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यावर पुन्हा एकदा तो 5,000 10,000 टेबला खालून घेतो. सुटकेचा मार्ग काय? या जगात माणसाला कैवारी नाही. माणूस या जगामध्ये विना नाथ म्हणजेच अनाथ आहे. ज्याला नाथ नाही, ज्याला कोणी वाली नाही, ज्याला कोणी गुरु नाही, ज्याचा कोणी धनी नाही, असा अनाथ झालेला मनुष्य. कारण काय? कारण स्पष्ट आहे. आम्ही पाप करतो आणि पापांची शिक्षा भोगतो. पाप आम्ही सोडू शकत नाही आणि म्हणून शिक्षा आम्हाला टाळता येत नाही. हे दुष्टचक्र आहे, दुष्टचक्र आहे. रात्री दारू पिऊन बायकोला मारायचं, सकाळी अंग दुखते, सकाळी अंग दुखते, दिवसभर अंग दुखणार, संध्याकाळी पुन्हा दारू पिणार, पुन्हा बायकोला मारणार. दारू काही सुटत नाही, बायकोला मारणं काही सुटत नाही आणि मग अंगदुखी पण काही सुटत नाही. ह्याला आपण दुष्टचक्र म्हणतो. पाप करा आणि पापाची फळं भोगा. आणि म्हणून आजार वाढलेले आहेत, दुःख वाढलेली आहेत. ह्या जगात माणसाला वाली कोणी नाही आहे, कैवारी कोणी नाही आहे, नाथ कोणी नाही आहे. म्हणून ह्या जगामध्ये माणूस अनाथ आहे. पण येशू म्हणतो मी तुम्हाला पवित्र आत्मा देईन. पवित्र आत्मा तुमच्याकडे आला की तुम्ही अनाथ राहत नाही, सनाथ होता. कारण काय? पवित्र आत्मा पहिली गोष्ट करतो, पापांची क्षमा देतो. पापांची क्षमा झाली की आजार गेले. दुसरी गोष्ट पवित्र आत्मा करतो, पाप टाळण्यासाठी शक्ती देतो. आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये किती लोकांची दारू सुटलेली आहे, दारूचं व्यसन सुटलेलं आहे. दारूचं व्यसन सुटणं किती चांगली गोष्ट आहे. एका माणसाची दारू सुटली तर 50-100 लोकांचा फायदा होतो. बायकोचा फायदा होतो, मुलांचा फायदा होतो, त्याच्या भावाचा फायदा होतो, बहिणींचा फायदा होतो, आईवडिलांचा फायदा होतो, सगळ्यांचा फायदा होतो. दारू सुटली. कशी सुटली? आशीर्वाद प्रार्थना केंद्रात गेलो, येशूवर विश्वास ठेवला, प्रार्थना केली आणि दारू सुटली. दारू न पिण्याची शक्ती मिळाली. देवाने शक्ती दिली नाही तर कोणताच मनुष्य कोणतंच पाप टाळू शकत नाही. आपल्याकडे पाप टाळण्याची शक्ती नाही आहे. पाप टाळण्याची शक्ती देवाकडे नाही ते. हालेलुया. म्हणून भले भले पडतात आणि गडगडतात.
भले भले पडतात आणि गडगडतात, कारण पाप टाळण्याची शक्ती देवाने दिल्याशिवाय कोणाला मिळत नाही. ह्या जगाची समस्या एकच आहे, आम्ही पाप टाळू शकत नाही, म्हणून पापाचे परिणाम टाळू शकत नाही. या दुष्टचक्रातून बाहेर कसं यायचं? माणूस या दुष्टचक्रातून बाहेर येऊ शकत नाही, म्हणून माणूस आज अनाथ झालेला आहे. नंबर लावलेला डॉक्टरकडे, कशाला? डायबिटीज आहे म्हणून. पण डायबिटीज आला का? ऑफिसमध्ये लाच घेतो म्हणून. म्हणजे लाच सोडत का नाही? सोडवत नाही, सोडवत नाही. हे एकच उत्तर. लाच घेणं बंद करवत नाही, म्हणून डायबिटीज जात नाही, आणि म्हणून डॉक्टरकडे नंबर लावणं बंद होत नाही. हे दुष्टचक्र चालू आहे, हे दुष्टचक्र चालू आहे. म्हणून माणूस या जगामध्ये अनाथ आहे. आणि पवित्र आत्मा काय करतो? पवित्र आत्मा तुम्हाला पहिली गोष्ट देतो, पापांची क्षमा देतो. पापांची क्षमा मिळाली की देवाबरोबरचं आपलं अकाउंट क्लिअर, आणि मग आजार जाणार, दुःख जाणार. दुसरी गोष्ट पवित्र आत्मा करतो ती म्हणजे पाप टाळण्याची शक्ती देतो. म्हणजे अप्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा पवित्र आत्मा येशूच्या देवत्वाचा भरभक्कम पुरावा आहे. आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे विलक्षण कामं, अद्भुत कृत्य, चमत्कार होत आहेत, आणि ते पाहून लोक येशूचा स्वीकार करत आहेत. पवित्र आत्मा त्याचं कार्य करतो. ही कामं पवित्र आत्म्याची आहेत. आणि पवित्र आत्मा कुणाला मिळतो? जो येशूवर 100% विश्वास ठेवतो. हालेलुया. तुम्हाला पक्क सामर्थ्य पाहिजे, 100% विश्वास येशूवर ठेवायला पाहिजे. अजून तुम्ही म्हणाल, ब्रदर तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे, पण मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? मोठ्या प्रमाणात जर मला पवित्र आत्मा पाहिजे असेल तर मला काय केलं पाहिजे? मला पवित्र आत्म्याच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. तुमचा पहिला पगार आला 15,000 रुपये, पवित्र आत्मा म्हणतो अख्खे 15,000 रुपये दान देऊन टाक. नाही, पहिला पगार आहे मग मी हे करणार ते करणार. पवित्र आत्मा म्हणतो दान देऊन टाक. समजा तुम्ही पवित्र आत्मा ऐकलं आणि 15,000 रुपये दान देऊन टाकले, पवित्र आत्मा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणात पाहिजे असेल तर काय करायला लागतं? हे असं करायला लागतं, त्याचं तंतोतंत आज्ञापालन करायला लागतं. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने आपल्या देवत्वाचा सगळ्यात मोठा पुरावा दिलेला आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्मा दिलेला आहे. पवित्र आत्मा त्याचं सामर्थ्य दाखवतो आहे, आणि त्या सामर्थ्याने लोक येत आहेत. अगदी मी प्रवचन देतोय ते पण पवित्र आत्म्याचंच ज्ञान आहे. हे माझं प्रवचन जे आहे पवित्र आत्म्यापासून आलेलं ज्ञान आहे, पण ज्ञान सगळ्या वेळेला काम करत नाही. पुष्कळ लोक तुमचं ऐकून येशूकडे येणार नाहीत, तुमचं पाहून येतील. चमत्कार दाखवा, नमस्कार करणार, बोला, पुन्हा आहे तसंच आहे दगड. केवढं ऐकतात लोक, पण जेव्हा चमत्कार बघतात तेव्हा मात्र हो बरोबर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.